नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभ नाराज झाला म्हणून शुभांगी देखील नाराज होती. 2-3 दिवसांपासून ना त्यानं तिला फोन केला होता ना तिचा फोन घेतला होता. तिच्या मेसेजचाही तो काही रिप्लाय देत नव्हता आणि त्यामुळे आता शुभांगीचं मन देखील कुठेच लागत नव्हतं. ती ओपन टेरेसवर बसून त्याच्याच विचारांमध्ये हरवली होती. काय झालं शुभा? तिचा पडलेला चेहरा पाहून सिया बोलली. काही नाही दीदी. काही कसं नाही? 2-3 दिवसांपासून पाहतेय तू नाराज दिसतेस. काय झालंय सांग, सिया काळजीने बोलली. दीदी, हुकूम माझ्याशी अजूनही बोलत नाहीयेत. ती खाली मान घालून नाराजीच्या सुरात बोलली. काय? मी त्यांच्याशी जी मस्करी केली ना त्यामुळे ते खूप नाराज झाले आणि त्याची शिक्षा म्हणून ते माझ्याशी बोलत नाहीयेत. मला त्यांची ही नाराजगी खूप त्रास देते दीदी, शुभांगी खिन्न होऊन बोलली. ये क्या बात हुई? त्यानं मस्करी केलेली चालते आणि तू केली तर लगेच त्याला राग येतो? दिस इज नॉट फेअर, सिया बोलली. त्यांचा स्वभाव माहीत असूनही मी उगाच मीनूचं ऐकलं, शुभांगी बोलली. काही होत नाही. नाही बोलत तर नको बोलू दे. तूही त्याला जास्त भाव देऊ नकोस. दीदी, शुभांगी ओठ बाहेर काढून बोलली. बरं बाई, समजलं. नेहमीप्रमाणे याही वेळी तूच माघार घेणार, सिया बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत बोलली. दीदी, ते माझ्यामुळे नाराज झालेत तर मलाच त्यांची नाराजगी दूर करावी लागेल ना? हो, पण मग काय करणार आहेस आता तू? माहीत नाही, तुम्ही काहीतरी सुचवा ना. भाईसाहेब नाराज झाल्यावरती तुम्ही काय करता? तसं तर मीच जास्त त्यांच्यावर रागवत असते आणि तो माझ्या मागे मागे मला मनवत फिरत असतो. पण एखाद वेळी तो रागावला असेल तर मी त्याला घट्ट मिठी मारते जोपर्यंत तो राग सोडत नाही आणि मग मीही त्याला सोडत नाही आणि तो 5-1 मिनिटांमध्ये विरघळतो, सिया हसत बोलली. आणि मग यावरही शुभांगी हसली. एक काम कर, तू हीच ट्रिक वापर आणि पहा आरंभचा राग कुठल्या कुठे पळून जाईल ते. पण ते मुंबईत आणि मी इथे, आणि सध्या ते कामात फार बिझी आहेत, तर इथे कसे येणार? तो नाही आला तर काय झालं? तू तर त्याच्याकडे जाऊ शकतेस ना, सिया डोळे मिचकावत बोलली. काय? मी? शुभांगी गोंधळून बोलली. हो, तू जा मुंबईला, म्हणव त्याला. पण मी तिथं कसं जाऊ शकते? का नाही? तुझा नवरा आहे तो जिथे तू तिथे असायलाच हवं ना. तुम्हाला तर माहीत आहे ना दीदी, आमचं नातं अजून तिथपर्यंत पोहोचलं नाही. तिथं मला कोणीच पसंत करत नाही. कोणी पसंत करत नाही म्हणून तू त्यांना घाबरून इथेच राहणार आहेस का? आणि आता आरंभ तुझ्या सोबत आहे आणि तन्वी देखील. तन्वी? हो, तन्वीला सगळं माहीत आहे, सिया हसत बोलली आणि शुभांगी आश्चर्यानं तिच्याकडे पाहू लागली. थांब, आपण ना तिला फोन करू. सियानं लगेच तन्वीला व्हिडिओ कॉल लावला. हाय भाविसा. तन्वी, तुझं बर्थडे गिफ्ट तयार आहे बरं का? खरंच? भाविसा येते माझ्या बर्थडेला? तन्वी अगदी खुश होत बोलली. हो, ही बघ तुझी भाविसा. सियानं कॅमेरा शुभांगीकडे गेला. भाविसा? तन्वी अगदी खुश होत बोलली. तुला सगळं माहीत होतं? शुभांगी बोलली. आधी नव्हतं, पण त्या दिवशी रतनला सांगितलं. मग मी सिया भाभींना फोन केला आणि खरा प्रकार काय आहे ते समजलं. आणि भाभिसा, मी ना खूप नाराज आहे तुमच्यावर. आता मात्र शुभांगीलाच भीती वाटली. आपण इतक्या क्लोज आलो आणि तुम्ही मला तरीही काहीच सांगितलं नाही, तन्वी तक्रारीच्या सुरात बोलली. भीती वाटत होती. इतरांसारखं तूही मला दोष देशील म्हणून गप्प होते. तुला हर्ट करायचं नव्हतं ना म्हणून. बोलताना शुभांगीचा आवाज जड झाला होता. उलट मला न सांगून तुम्ही मला जास्त हर्ट केलं. तुम्हालाही वाटलं ना की मीही माझ्या मॉमसारखी असेन? बोलताना तन्वीच्या डोळ्यातनं पाणी आलं. नाही, फक्त तुझा गैरसमज होऊ नये आणि तुझ्यात आणि दादिसांमध्ये दुरावा येऊ नये असं मला वाटत होतं, शुभांगी काळजीनं बोलली. आता जे झालं ते झालं. उलट या सगळ्यांमुळे मी खूप खुश आहे. मला तुम्ही माझी भाविसा म्हणून खूप आवडलात. माझ्या सडू भाईला तुमच्यासारखीच मुलगी कंट्रोलमध्ये ठेवू शकते. त्याच्यामध्ये जो बदल दिसतोय ना तो फक्त तुमच्यामुळे बरं का भाविसा. आता फक्त तुम्ही इथे या, मग आपण सगळे हॅपी फॅमिलीसारखं राहू.
तन्वी डोळ्यातलं पाणी पुसत बोलली. मीही शुभांगीला तेच म्हणतीये तन्वी, पण हिचं किंतु परंतु मध्येच येत आहे, सिया बोलली. भाविसा, 2 दिवसांनी माझा बर्थडे आहे. तुम्ही यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. नेहमी भाई मला सरप्राईज देतो, यावेळी मी भाईला सरप्राईज देणार आहे. एकदम गोड सरप्राईज. पण तन्वी, तारा काकीसा, सिया बोलली. मॉमची काळजी तुम्ही करू नका. डॅड समोर त्याचं काही चालत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाई आहे ना इथे, त्याच्यासमोर तर डॅडचं पण काही चालत नाही, तन्वी हसत बोलली. ठरलं तर मग यावेळी आम्ही तुझ्या बर्थडेला तिकडे येतोय, सिया बोलली. दीदी, दादीसा तयार होतील का पण? त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. तन्वी, तू दादीसांना फोन कर. आणि मग सियानं तन्वीला सगळा प्लॅन व्यवस्थित समजावून सांगितला. गुड आयडिया भाविसा, मी लगेच दादीसांना फोन लावते. तन्वीनं मग फोन ठेवून दिला. आता तरी जाशील ना हुकुमकडे, सिया बोलली आणि शुभांगी लाजली. तुला समोर पाहून ना तो नक्कीच खूप खुश होईल आणि त्याचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. शुभांगी, आता तुझी खरी परीक्षा सुरू होणार आहे. तिथं तुला इथल्यापेक्षाही जास्त काही सहन करावं लागेल, पण तू मागे हटायचं नाही. सियाचा इशारा ताराकडे होता. तुम्ही नका काळजी करू. जसं हे घर तुम्ही माझे आहात ना, तसंच ते आणि तिथली माणसं देखील माझीच आहेत. मला विश्वास आहे, जसं तू आमच्या सगळ्यांची मनं जिंकलीस ना, तसंच काकासा आणि काकीसांचंही जिंकशील. सिया तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलली. नक्कीच, तुम्ही आणि हुकूम माझ्यासोबत आहात. मला कोणाचीही भीती नाही, शुभांगी आत्मविश्वासानं बोलली. बस आता दादीसा या सगळ्यांसाठी तयार झाल्या पाहिजेत आणि त्या नक्कीच होतील. मी आधी मासांसोबत बोलते. त्याही आपल्यासोबत आल्या म्हणजे दादीसांना समजवायला सोपं जाईल. मग ठरल्याप्रमाणे तन्वीनं दादीसांना फोन केला. तन्वी, म्हारी राजकुमारी कैसी हो, दादीसा बोलल्या. मस्त, तुम्ही कशा आहात? मी पण छान आहे. दादीसा, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात का? पता नहीं, लेकिन सब लोग तो यही कहते हैं, दादीसा म्हणाल्या. अगर ये सच है तो मेरा सपना भी सच होगा. क्या है तुम्हारा सपना, दादीसा हसत बोलली. आज ना सकाळी जवळपास पहाटेचे 5 वाजले असतील ना, तेव्हा मला एक खूप सुंदर स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मी पाहिलं की माझ्या बर्थडेला तुम्ही सगळे इथे आला आहात. आपण सगळे खूप खुश आहोत. जसं तुम्ही म्हणता ना की आदर्श कुटुंब, अगदी तसंच. ते ऐकून दादीसा एकदम शांत झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. काय झालं दादीसा? माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही का? तुम्ही माझ्या बर्थडेला इथे येणार नाही का? तन्वी मोठ्या आशेनं बोलली. छोरी, तने पता है ना मैं वहां क्यों नहीं आती हूं, दादीसा एक दीर्घ श्वास घेत बोलल्या. माझ्यासाठी पण नाही येणार का? माझा वाढदिवस आहे आणि मला माझी पूर्ण फॅमिली माझ्या जवळ हवी आहे. माझं हे स्वप्न पूर्ण कराल ना दादीसा? तन्वी बेटा, जिद ना करो, मैं मजबूर हूं. कोई बात नहीं दादीसा, मुझे पता है आप मुझे भाई जितना प्यार नहीं करती. अगर करती तो मेरे खास दिन पे मेरे साथ होती, मुझे आशीर्वाद देती. आपको तो बस भाई से ही ज़्यादा लगाव है, आप उनकी बात नहीं टालती. असं म्हणून तन्वीनं फोन ठेवून दिला. तिच्या बोलण्याने दादीसांना भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मैं तो कब से इसी कोशिश में हूं कि मेरा परिवार एक साथ रहे, मगर क्या मासा, तुलसी तेवढ्यात त्यांच्या रूममध्ये येत बोलली. तुलसी, मी सगळं ऐकलंय. तन्वीनं आज कितीतरी दिवसांनी तुमच्याकडे काहीतरी मागितलंय. मला वाटतं तुम्ही तिला नाराज करू नये, तुलसी त्यांना समजावत बोलली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता दादीसा जातील का तन्वीच्या वाढदिवसाला? आणि तिथे गेल्यावरती काही वेगळाच गोंधळ तर होणार नाही ना? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.